नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये भोगावती एक पूल आहे आणि हा पूल जो आहे तो सुधीर अण्णाच्या घराच्या समोरचा पूल आहे आणि हे जे पूल आहे हा पूल भोगावती नदीवर बांधलेला आहे। आपण या पुलाच्या बाजूला जी कठडे आहेत हे सुरक्षा भिंत आहे। हे सुरक्षासाठी हे खंबे लावून हे बेसमेंट करून हे सुरक्षा रक्षक अशा पद्धतीचे या नदीला कंपाऊंड आहे। हे जी भिंत आहे ही भिंत इथपर्यंतच आहे, फक्त इथपर्यंत, आणि ही इथं भिंत संपली। ही भिंत संपली, इकडून येणारं वाहन या नदीमध्ये सहज जाऊ शकते आणि हे जे आहे ते कोपऱ्यापर्यंत संरक्षण भिंत असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी वाहनं, आता पावसाळा चालू आहे आणि अंधारी रात्र आहे, या ठिकाणी लाईट नाही, सुरक्षा भिंत नाही आणि सुरक्षा भिंत नसल्यामुळे एखादं वाहन 100% नदीतच जाऊ शकते। ही नदी आहे, आता ही नदी तुडुंब वाहणार आहे, तुडुंब नदी वाहणार आहे। या महिन्यातच पाऊस येणार आहे साहेब। हे सुरक्षा भिंत नसल्यामुळं काय धोका होऊ शकतं? हां, गाडी एखादी खाली जाऊ शकते। हां, गाडी जाऊ शकते आणि ही नदी तर आता तुडुंब भरणार आहे आणि वाहन जर आतमध्ये गेलं तर गाडीच वाहून जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे। हो, काय म्हणाल तुम्ही, नगरपालिकेला काय म्हणाल? हे सुरक्षा भिंत इथपर्यंत आणली, पण इकडल्या बाजूला कसल्याही पद्धतीची सुरक्षा भिंत नाही। सुरक्षा कट्टा करणं गरजेचं आहे। होय होय, इथं जर समजा एखादं वाहन असं कट्ट्यात गेलं नदीत तर इथं सुरक्षा भिंत नसल्यामुळे धोका जाणवते का नाही? धोका जाणवते। हां, काय असे अपघात वगैरे झाले का याच्या अगोदर कधी? हा, पलीकडे झाले ते, इकडे तर नाही झालं, पण पलीकडे हे भरपूर. कोणचा पूल म्हणते त्याला? इथं समतामधलाच पूल म्हणते ती, हां, बर, पण नाही इथं लय धोक्याचा आहे। इथं पावसाळ्यात तर भरपूर धोक्याचा आहे, काही इथं घटना भरपूर आहे. साचते त्या ह्याच्या पुला समजा पाणी साचते पलीकडे साईड नाही आणि पुन्हा हे इथं आपल्याला सुरक्षा भिंतीची गरज आहे। नदी तर स्वच्छ नाहीच कसल्याच पद्धतीनं, ते तर आहे। आहे का नाही? नदी स्वच्छ करणं गरजेचं आहे। होय साहेब, सुरक्षा भिंत नसल्यामुळं काय धोका जाणवतं? हे सुरक्षा भिंत नाही इथपर्यंत। आता इथं बी पूल आहे, इथं बी पूल आहे आणि सुरक्षा भिंत नाही। हा, रात्रीच्या वेळेला म्हणजे दिसणार नाही ना लोकांना गाड्या चालवताना, 100% ऍक्सिडेंट व्हायचा धोका होऊ शकते। नदी जर वाहन गेलं तर 100% धोका आहे। म्हणजे आपण दाखवूया ही, या की, जास्त आहे या की, सुलभ जास्त आहे। आणि हे जे आहे ना, हे आता बघा, एखादं ब्रेक फेल झालं आणि गाडी जर गेली तर सुरक्षा भिंत नाही, कसलाही कठाडा नाही आणि भरपूर मोठा खड्डा आहे हा. मोठा खड्डा आहे। आणि विशेष म्हणलं तर एका नेत्याच्या घराच्या समोरचा पूल आहे, सुधीर अण्णांच्या घराच्या समोरचा पूल। काम झालं पाहिजे, काम झालं पाहिजे, काम झालं पाहिजे। नमस्कार मामू, ये सुरक्षा भिंत नहीं है, यहाँ पे सुरक्षा दीवार नहीं है। अगर आने जाने वाली गाड़ी अगर नदी के अंदर गिर गई तो होता धोखा हो सकता है। हो सकता हूँ, मतलब कठड़ा बांधना जरूरी है। बिल्कुल मतलब नगर पालिके का दुर्लक्ष्य है इधर, है कि नहीं? बिल्कुल 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 दुर्लक्ष्य है। मतलब लोगों का जान की परवाह इनको नहीं है, क्या बिल्कुल है। तर हे ओके, हे बघा कठडा नाही, या कोपऱ्यापर्यंत हे नदीचे बघा, नदी कशी आहे। आणि कठडा कुठं आहे? कठडा इथं आहे का? कठडा नसल्यामुळे या नदीत वाहन जाऊ शकते का नाही? जाऊ शकते की। हां, म्हणजे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे। तुमच्या वाहनाला समजा संध्याकाळी अचानक जर एखादे ह्याच्यात टर्न होऊन जर गाडी गेली तर गाडीच बाहेर निघणार नाही ना,
म्हणजे धोका होऊ शकतो. धोका होऊ शकतो, बरोबर. बॅरिकेड पाहिजे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. तर हे परिस्थिती आहे. काय चाललंय? नमस्कार. सुरक्षा कठडा नाही, सुरक्षा कठडा नाही म्हणलं. हा, या नदीच्या बाजूला सुरक्षा कठड्याची गरज आहे का नाही? आहे का नाही? आहे की आणि जर सुरक्षा कठडा नसेल आणि एखादं वाहन जर आतमध्ये गेलं तर हो नुकसान होऊ शकतंय. 100% एखाद्या माणसाला धोका होऊ शकतोय. होऊ शकतो. ही परिस्थिती या कठड्याची आहे. आपण ऐन नदीच्या कडेचा धोका दाखवू. हे नदी आहे, या नदीवरचा दुसरा पूल आहे, समताबादला पूल म्हणतात त्याला. बघा, या ठिकाणापासून ते या पुलाच्या हे अँगल लावून जे सुरक्षा भिंत तयार केलेली आहे, अँगलची सुरक्षा भिंत, हे अँगलची सुरक्षा भिंत त्या पोलपर्यंत असणं गरजेचं आहे. तुमचा वाहन जर एखादं असं गेलं तर नदीत जाऊ शकत आहे. आणि इथला एक कठडा आहे, हे बघा, हे तर किती मोठा धोका आहे. हे सुरक्षा कठडा आहे. वाहन असं जरा बी टर्न झालं तर याच्यात या नदीत जाऊ शकत आहे आणि 100% अपघात होऊ शकतो. गाडी आतमध्ये जाऊ शकते आणि गाडी आतमध्ये जर गेली तर 100% एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. फोर व्हीलर गाडी जर असेल तर त्या गाडीत जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांचा अपघात होऊ शकतो. ही आहे नगरपालिकेचं दुर्लक्ष. आणि ह्या जर कठड्याला ताबडतोब न्याय मिळाला आणि कठडा जर बांधला गेला सुधीर अण्णाच्या घराच्या समोरच्या पुलापर्यंत तर 100% लोकांचा घात होऊ शकणार नाही. जनतेला न्याय मिळेल आणि ही सुरक्षितता ठेवण्याचं काम धाराशिवच्या नगरपालिकेचं आहे. एकतर नदी स्वच्छ नाही, पूर्ण नदीमध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि नदीला कठडा नाही. इकडं रहदारी जास्तीत जास्त वाढत आहे आणि या रहदारीचा एखादा माणूस, एखादी गाडी वेगात जर आतमध्ये गेली तर 100% अपघात होऊ शकतो. याकडे नगरपालिका लक्ष देईल का, अशीच आता अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. तर मी आहे प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपलं शहर स्वच्छ शहर, आपलं शहर स्वच्छ शहर ही भूमिका प्रत्येक व्यक्तीनं घेणं गरजेचं आहे. कारण माणसं मतदान देऊन गपचूप बसलेले आहेत. लोक राजकीय लोकप्रतिनिधीला बोलाय तयार नाहीत, नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना बोलाय तयार नाहीत आणि म्हणून शहराची परिस्थिती अशी आहे. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाहीत, तुम्ही जोपर्यंत मोर्चे आंदोलन करून यांना वेटीस धरणार नाहीत, तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी न्याय मागणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कुणी घरी आणून देणार नाही. म्हणून सावध व्हा, सक्षम व्हा. विरोधकाला बोलण्याची क्षमता तुम्ही ताकद ठेवा, त्याच वेळेस तुम्हाला न्याय मिळणार आहे. या शहरातले माणसं जिवंत असून मेल्यासारखे आहेत, म्हणूनच शहराला न्याय मिळत नाही. न्याय मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.